नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत उपवासाचे अप्पे. तर आपण याआधी डाळ तांदूळाचे अप्पे बघितले होते, डाळींचे अप्पे बघितले होते. तर आज आपण बघणार आहोत उपवासाला थोडंसं वेगळं आपण बनवणार आहोत अप्पे. चला मग रेसिपी सुरू करूया. आपण 1 वाटी भगर घेतली आहे आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे. तर तो आपण व्यवस्थित भाजून घेऊया. याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण मस्त थंड करून मिक्सरमधून बारीक करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपण व्यवस्थित भाजून घेऊया. जर ते भाजलं गेलं नाही तर बारीक होणार नाही व्यवस्थित. तर आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि अशा प्रकारे थोडंसं असं रवाळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक पावडर करायची नाही आहे. त्याच्यानंतर जेवढं आपण भगर घेतली होती 1 वाटी, तेवढ्या वाटीभर आपण दही टाकली आहे आणि त्यात मीठ घातलं आहे. आणि आता आपण पुन्हा एकदा मिक्सरमधून बारीक करून घेऊया. त्याच्यानंतर आपण काढलं आहे हे भांड्यामध्ये आणि ज्या भांड्यात मिक्सरमध्ये आपण वाटलं होतं त्याच्यात थोडं पाणी टाकून ते फिरवून मग याच्यात एकत्र करून घेणार आहोत. आणि आता 15 ते 20 मिनिटासाठी आपण रेस्ट करायला ठेवूया हे पीठ. हे बघा अशा पद्धतीने थोडंसं फुललेलं आहे. त्याच्यानंतर जिरं आणि हिरवी मिरची मी बारीक करून घेतली आहे. तुम्ही कापून सुद्धा टाकू शकतात. मी बारीक करून घेतले आहे. त्याच्यानंतर आपण थोडा सोडा टाकला आहे आणि सोड्यावर थोडं पाणी घातलं आहे. अशा प्रकारे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण अप्पे पात्राला तेल लावून घेणार आहोत, व्यवस्थित ग्रीस करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण हे त्याच्यामध्ये बॅटर टाकून घेणार आहोत थोडं थोडं करून. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो नसेल केलं तर फॉलो करा. आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. उपवासाला नेहमी तेच खाऊन आपण साबुदाणा किंवा भगर आपण बनवतो, तर हे खाऊन कंटाळतो आणि त्याच्यासाठी हे थोडंसं वेगळं ट्विस्ट आहे आणि पौष्टिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑइल फ्री आहे. कमी ऑइलमध्ये हे बनतं. अशा प्रकारे नक्की तुम्ही करून बघा आणि मला टॅग करा स्टोरीला. मी तुमची टॅग केलेली स्टोरी नक्की माझ्या स्टोरीला शेअर करेल. रेसिपी कुठे मिस होऊ नये त्यासाठी सेव्ह करून ठेवा, म्हणजे तुम्हाला रिपीटमध्ये ती रेसिपी पुन्हा बघता येईल. तुम्ही इतर उपवासांना पण हे करू शकतात. जसं आपण एकादशीच्या उपवासाला आपल्याला भगर चालते, तर त्याही वेळी तुम्ही बनवू शकतात ही रेसिपी. आणि मी आता नवरात्र स्पेशल बनवली आहे, नवरात्र विशेष. कशी वाटली रेसिपी?